त्याचप्रमाणे कैलासवासी रामचंद्र परब यांच्या स्मरणार्थ अच्युत रावजी परब अच्युत जानतोडे 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद. जास्त वेळ नाही घेणार, अर्ध्या तासाभर गजर आटपणार, कारण टायमिंगचं बंधन आहे. जरा तबल्याचा माईक बघा. हॅलो. आणि खास करून अर्धा तासच गजर घेणार, कारण आज माजेरी जे पकवाजनी ढोलकी वाजवतात आकाश सावंत, त्या मंडळाची फरमाईश आहे की आकाशने आज ढोलकीचा सोलो आम्हालाही दाखवावा. तेव्हा ह्या ठिकाणी जरूर ढोलकीचा सोलो होणार आहे. झालं ओके. करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा. मायेचा व्हाय जरा शहरी कोल्हापुरा, मायेचा व्हाय जरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा. अरे आवाज चांगला म्हणून काय 1 तास आहे, 1 तास होऊन गेलो. टायमिंगचा बंधन ठेव, तुका दाखवत आहे त्याचा भजन काय. मेरे झोपड़ी के भागाज फूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागाज फूल जाएंगे राम आएंगे. बुवा, मी पक्षाचा नाही म्हटलं, माझा भारत देश सुजलाम सुफलाम आहे. जर तुका भारत देशाची ईट इली आहे ना, तर जा ना सोडून जा. काय तुझी पडली नाही आमका. मी भारत देशाबद्दल बोललो, कोण काय महाग झाला ह्या काय विचारलंय ना तुका. मी भारत देश सुजलाम सुफलाम, माझ्या देशामध्ये 12 ऋतू आहे, 6 सुखे 6 ओले. माझ्या देशासारखा कुठे देश नाही असं सांगितलं मी. तर ह्या वाढला ता वाढला, मग तुम्ही कोणाक पण बघून मत द्यावा ता नाही तुका सांगितलंय मी. मग तुका जर भारत देशाचं कंटाळलं जा ना सोडून. अरे ह्या भारत देशासाठी बुवा सकाळचं 8 वाजल्याचं ऊन आपण घेत नाही, पण फॉरेनरची लोक लाखो रुपये खर्च करून सकाळच्या 8 वाजताचं ऊन घेऊ घेतात आपल्या देशात. माहिती आहे तुका. हा मोठे पान सांगतं, कोणा सांगता येता की नाही सोपून माहित नाही शाप. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा ये जय श्री राम बोला. एक ही नारा गूंजेगा
शॉर्टकट सगळी गाणी. प्रितेश नाईक यांचा आज वाढदिवस आहे. ह्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत ते. सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस आमच्या प्रीतेशचा. सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस आमच्या प्रीतेशचा. बघा आता पवार भाऊ कसं दिसता, शमण्यासारखं दिसता की नाही? बघा शमण्यासारखं दिसता ना, सेम म्हणण्यासारखं म्हणण्यासारखं म्हणण्यासारखं, शमण्यासारखं नाही, सेम म्हणण्यासारखं. केसामध्ये गजरा, केसामध्ये गजरा, फिरतात गजरावर नजरा. केसामध्ये गजरा, फिरतात गजरावर नजरा. या बोरीचा, या बोरीचा, या बोय, या बोरीचा बघून पुण्यभूमीवर, दोन राजैते गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार कळ्यावर. ओ रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. भगवान शान है, रायगड किल्ला महाराजाची शान आहे. रायगड किल्ला त्या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. आता ह्या गाण्याची लगी बघ. नत मोत्याची नाका मधी गे अंबा. आकाची लगी आहे का, किती स्पीड मध्ये आहे ती. नत मोत्याची नाका मधी गे अंबा. सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये. सवारी भवानी चौकामध्ये गे, चौकामध्ये.
हे प्रकरण दाबून ठेव, म्हणजे हे प्रकरण दाबून ठेव म्हणतात. हा घ्या, पॉवर फोन कडून माझ्या हक्कासाठी 100 मला वाटलं प्रकरण दाबून सांग की काय नालंगत आहे. हा चढवा चढवा ते का जाताना नाही कांडा पाडले कांदूर मारला तर कशा हवा. आता मगाशी ना इलो, आता हे फ्लॅटमध्ये राहणार आहे ना, हे आत्ता गेलो, मगाशी तिकडे गेलो होतो आणि एक जण ह्याका गेलो आणि पुढे गाणं म्हणता, छू कर मेरे मन को तूने किया क्या इशारा, छू कर मेरे मन को तूने किया क्या इशारा. ह्यानं बघून बघून घेतला आणि पाटणा गाणं म्हणतं. ह्यानं चालू केलं ह्याच्या भजनाच्या स्टाईलमध्ये, सुकर तू लवकर तुझ्या पाटणा माझो नंबर. पण बघा मुंबई म्हटल्याच्या नंतर आता एप्रिल महिना चालू आला, मुलांची एक मजा झाली आहे. आता सगळे आता हळूहळू मे महिन्यात गावी जाणार, सगळ्यांची लग्न विघ्न आता बरेचशा लोकांची. पण लग्न हे गावीच असते, मुंबईमध्ये काय नाही. मुंबईची लग्न कशी, सकाळी डामडूम, दुपारी टामटूम, रात्री सामसूम. आता एक फॅशन निघाल्या शिकलेल्या लोकांमध्ये, तिथूनच खैसून जरा हमिंग देता कमी करायचा, जरा हॉलवरनात लग्न लागला की हॉलवरनंच हनीमूनला जातात. हॉलवरनात अरे घरी यावा देवादेकाच्या पाया पडा, काय हनीमूनला हॉलवरना. पोरा वाकडी झाली की देवाक दो द्यायचं. पण लग्न गावची ती गावची लग्न, वा वा. मांडव सजला, आंब्याचे टाळे लागले, सारवण घातला नाही बायकांची, मग काने म्हणजे नका हाताने रांगोळी काढणार, वा 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 वा. मग ते गीत बायका मग गीत म्हणतात, महिला मंडळाचे गीत भारी असतात ते. एक तुका एक 10 मिनिटात गावात घेऊन जाते, मग ते गीत म्हणतात. आमच्या बुवांसारखे डबल बरे लागतात त्यांचे पण. आटी गोटीची गाठी, आटी गोटीची गाठी, आटी गोटीची गाठी. मग तिसरी तिकडनंच पदराक हात पुसत येतात चुलीकडनं, ती तिकडनं चालू करतात. मध्ये काय हळदीची वाटी, मध्ये काय हळदीची वाटी, मध्ये काय हळदीची वाटी. मग तिसरी फुकत असतात चूल, ती थैसून म्हणता, दादा तू म्हणशी वैनी, दादा तू म्हणशी वैनी, दादा तू म्हणशी वैनी. भारी भारी गीत म्हणतोय. मग रांगोळी काय, मेहंदी काय, नवरो म्हणा जुनावलेलो असतो, जुनवट असो, पण दिसण्यात येत नाही तो. ते काही एक जण हळद लावू घेता, हळद लावू घेता, ती झटकन म्हणता, जुनवड जुनवड घे ये, जुनवड जुनवड घे ये, जुनवड जुनवड घे ये. दुसरी म्हातारी बाजू बोलते, ती झटकन विचारता काय गीतामध्ये, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये. ती पुन्हा त्याका तशीच उत्तर देता, हळद लावताना हात लागलो, हळद लावताना हात लागलो, म्हणजे गाला 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 गाला. एक मुंबईमध्ये फॅशन निघालं आहे बघा, हळद जवळजवळ 20-25 किलो हळद आणणार आणि पुऱ्या गल्लीभर हळद आणि डीजे बीजे लावून नुसते नाचणार. पण एक लक्षात ठेवा तुम्ही, आतापासून मार्क करा, जो रात्री हळदीक असता ना, हळदीक तो सकाळी लग्नाक नसता, तिचे सकाळी आंबेळत असा, तो टाईट असता, असो टाईट असता. बरं त्याच्यावर अय्यर देण्यासारखा पण नाही, भरावसूत नाही तो देत की नाही तो. म्हणजे जो हळदीक असता तो लग्नाकच नसता, तो आवर्जून हळदीक जाणार तो. आणि बघा नवरे पहिलं बाहेरगावी जायचे तेव्हा गाणी वेगळी असायची, रुंजून वाजंत्री वाजती मोरे कैवाती नाचती, कैवाती नाचती, रुंजून वाजंत्री वाजती मोरे कैवाती नाचती, कैवाती नाचती. नवरा आला देवळापाशी, नवरा आला देवळापाशी, नवऱ्या नवरी कशी नेशी, नवऱ्या नवरी कशी नेशी. मान देवाची गेली ना नवरी जिंकून नेईन, जिंकून नेईन. हे मान देवाची गेली ना नवरी जिंकून नेईन, जिंकून नेईन. नवरो शिमेर गेलो की ह्या गाणं साऊंडवाले तिकडनं लावणार. आणि ती नवरी होती ना, ती एका डोळ्याने पुंजी होती. बहिणीनू तुमचा लग्न जमलं ना तर तुमच्या मैत्रिणी तर बरा वाटणार नाही. पुंजी म्हणजे कशी, एका डोळ्यात बघायची जिलेबी मागायची लाडू अशी. तर तिचा लग्न जमल्यावर तिच्या मैत्रिणी चालूच केला,
साधलंच गे एक डोळशे, साधलंच गे एक डोळशे. आणि नवरा आमच्या गावातलं देवगडचंच होतो तो. आम्ही त्याला गॉगल लावूनच घेऊन गेला होता. आमच्या करवल्याने चालूच केल्याने आमच्यांचे दोनवले गेले, आमच्यांचे दोनवले गेले, आमच्यांचे दोनवले गेले. मग नवरो पाटावर उभं राहता, असो मान घालू खाली असता, असो नवरो असो असो बेबल्याची वाट बघी असोच असतात सुटा बुटा तो सोयलेलो. तो काय काय ते मग अंतरपाटावरनं पण वापरून बघतो जसे भूतू. लय घाय असतात त्यांना हो, लय घाय. पहिले ते आता आई बसले आहे समोर, पण पहिलं काळ होतोय, तुझ्या आधी पण एक काळ होतो औशी. पहिले सुनेंका सासू बोलक पण द्यायची नाही जिल्ह्याबरोबर. आमच्या अजून होत 105 वर्ष नाना जगलो, 105 वर्ष अजून सगळे पाहुणे डबल टिबल येऊन गेले बघून त्या अजून डोळे मिटीत नाही असंच असतात, असं वर बघितच असतात. त्या दिवशी ती म्हातारे म्हणतं हो ऐकल्यात ता बघा खालच्या वाकल्यातला सकलायला, वरच्या वाकल्यातला सकुईला, त्याचा नाईला. तो म्हातारो म्हणता अगो म्हणता माझा बघूचा वय होता तेव्हा माका म्हणता बघू दिलंच नाही, आणि आता म्हणता माझ्याने उठवत नाही तेव्हा म्हणता ह्या आईला आणि त्या आईला. लय खतरनाक असतं हो. काय एक जण काका आहे ना अजून ते आजोबा आम्ही म्हणजे हालीचं प्रेम बघून हालीचं कसं माहिती आहे ते बघा खै पण एकामाच्या उष्ट्याचा खातात ते एकामाकाच्या लग्न बुवा एकामाच्या उष्ट्याचं प्रेम एवढं प्रेम. आणि खरोखर मी म्हणते ना भगवंतांनी जो लग्नाच्या अगोदर प्रेम करतात ना त्यांचं मरेपर्यंत तसंच प्रेम ठेवायचो. पण ह्यांचं जो लग्नाच्या अगोदर प्रेम असताना लग्न झाल्याच्यानंतर कसं काय त्याच्यात फरक पडतं हेच काय समजत नाही. नंतर ही भांडणं त्यांची असतात. आणि ज्यांनी प्रेम करून लग्न केलं नाही ना ते आता टी व्हीचा आवाज लावून मोरी भांडी असतं. तर तो आजोबा म्हणता हे मेले म्हणता प्रेम करणारे म्हणता आम्ही म्हणता 10 वर्ष बोललाच नाही, आम्ही म्हणता 10 वर्ष बोललाव ना असं म्हणता प्रेम. आम्ही म्हणता 10 वर्ष बोललाव नाही. अरे नाना तू 10 वर्ष बोललं नाही पण 10 वर्षात 4 पोर झाला त्याचा काय. लय पहिलं सासू होतं ना जिला खळ्यात झोपवायचो पडवे आणि सुनेक आपल्या बाजू घ्यायचो आणि आतून कडी लावून घ्यायची. पण सून हुशार असायची, नानी घरातला दरवाजा उघडा ठेवायची. काय समजली. आता ना आपण ही आता दुष्काळात जन्मातलेली आहोत. आता दुष्काळात आता बघा इजगाड, पहिली इजगाड नव्हता, आता इजगाड काय इला. आता हे दोघजण लहान लेकरं बसले. अरे बाळांनो तुम्ही पुण्यवंत भाग्यवंत आहात कारण आमचा दुष्काळात जन्म झालेला आहे. अरे राजानू आता तुम्हाला शाळेत जायला बॅग वेगळी, ट्युशनची बॅग वेगळी, ट्युशनचा युनिफॉर्म वेगळा, शाळेचा युनिफॉर्म वेगळा. अरे नशिबवान तुम्ही मोठेवर शिका, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा. अरे आम्हाला काय नव्हतं. आता केजी सुरवे योगेश दादा आता केजी जाणार कोणत्या वापरता आमका 10वी पर्यंत माहिती नव्हतं. मोकळा राहण त्यावेळी त्या इजगाड सपट लोचन नव्हता. आता इला या सपट लोचन इजगाड. पण हे तो बुवा हा एक ह्याच्यासाठी खरोखर जोरदार म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये 5 भाऊ एकत्र येतात. 5 भाऊ एकत्र आहेत. त्यांच्या घरी जवळजवळ 50 गुरं आहेत आणि जवळजवळ 10 मेंढरं आहेत. प्राणीप्रेम पण तेवढाच आहे. त्या दिवशी मी गेलो होतो गावी. आता हो वैभववाडीचो आणि मी देवगडचो. देवगड हापूस सगळ्या आंब्यांचो बापूस. हो वैभववाडी ह्याच्या दारात एकच बिटकिया ती खाल्ल्याच्या नंतर दातात अडकता. ती त्याची आजी म्हणता अरे जा म्हणता पेडणेकर तुझा मित्र आहे ना त्याचे जा म्हणता आंबे आणू गेल्या वर्षी. आणि हिलो बाहेर पडल्यावरती बकरी शिळी त्याच्या लय पाठी लागता लय माणसोळ आहे ना लय तिका जीव लावून ठेवला ना. ती म्हणता जा ना घेऊन तिका आणि एस टीने प्रवास करू तू. हो वैभववाडी गेलो. एस टीक हात दाखवला खांबाळ्याच्या बाहेर गेलोने. एस टी इली तिकडनं. एस टी इली म्हणता ओ महाशय एस टीत म्हणता बकरी का पण अलाउड नाही आहे तुम्ही म्हणता एकटे चाला. कंडक्टर घ्यायना. मग बुवा घरी जाऊचा लागला ना बकरे घरी नेऊन सोडला. घरी सोडल्यावर आजी भाडाकली बुवाची. आजी भाडाकली म्हणता काय झाला म्हणता. अगे म्हणता तो म्हणता कंडक्टर पाठी किती येईल नाही म्हणता. तो कंडक्टर म्हणता एस टीत घेत नाही माका. काय घेत नाही म्हणता बकरीक म्हणता अलाउड नाही. तो म्हणता मग बघतच काय तो माझं म्हणता लटू आणा. तो म्हणता घेऊन जा आणि बकरीच्या म्हणता पाठी रिटार आणि घेऊन जा. आणि कुणी विचारल्यानंतर सांग ह्याच्या घोंगड्याखाली काय लट्याखाली काय सांग म्हणता माझी आजी आहे म्हणू कमरे तिका प्रॉब्लेम आहे म्हणू. आणि त्या बकरी घेतल्याने पुन्हा इलो एस टीच्या स्टॉपवरती. तिकडनं एस टी इली. एस टीक हात दाखवला. हात दाखवल्याबरोबर त्या घोंगड्याखाली बकरी होती.
तिका धरलांनी एस टीत चढलो आणि ड्रायव्हरच्या मागच्या सीटवरती जाऊन बसलो. मागच्या सीटवर बसल्याबरोबर कंडक्टर येलो, म्हणता मासे तिकीट घ्यावा, म्हणता एक फुल द्यावा, आणि म्हणता या घोंगड्याच्या खाली म्हणता माझी आजी आहे, म्हणता कमरेचा प्रॉब्लेम आहे, तिची म्हणता अर्धी द्यावा. कंडक्टरने तिकीट दिलं आणि गाडी पुढे फणसगावात दिली. फणसगावात दिल्यावर असं मोठं चढावाक लागल्यावर त्या ड्रायव्हरने घेर बदलला. घेर बदलल्यावर बकरी घाबरली, कारण गावच्या एस टीचे घेर लय खतरनाक असतं. घेर टाकल्यावर बकरी घाबरल्याबरोबर बकरीने कार्यक्रम चालू केला. फुळ 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 अगदी लेंडका टाकल्याबरोबर त्या ड्रायव्हरच्या सीटच्या पाठनं कंडक्टरच्या पायावर लेंडकाच लेंडका. कंडक्टर म्हणतो ओ माशे, म्हणता काय झाला? बहुतेक म्हणता तुमच्या आजीच्या गळ्यातल्या काळ्या मणीची माळ तुटली होता. मणी म्हणता माझ्या पायापर्यंत नेली. जळजळत आहे, मळमळत आहे, जळजळत आहे, मळमळत आहे. असं नाचणार नाही, हसणार नाही. तू हसणार फक्त, नाचणार नाही. माका माहिती आहे ना. का सांगा? का कोंडात तळे जातील ना. माझा कांडा काढू दिलं. अरे एक तास आवाज एवढं पाड्या म्हणून एक तास काय तर आमचं पण विचार कर. आम्ही मेला आता भाती येत, आता भाती येत, भातच सोपलो. तर लग्न बघा कसं लागतात. ज्यांचा जमला ना. आता मे महिन्यात आम्ही गावच्या सीझनला आहोत. ज्यांचा जमला ना त्यांनी फक्त 5 मिनिटं मी मंगलाष्टक म्हणते, 5 मिनिटं असं विचार करायचो मी पाठारेच उभो आहे असं विचार करायचो. या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो, या गोदांड्यावर ना बोलतो नवरा कुणाचा येतो. त्यांचं यजमानी पोटावाले, त्यांचं यजमानी पोटावाले. त्यांनी उडविले दारू गोळे, त्यांनी उडविले दारू गोळे. अंबाष्टभुजां त्रिलोक जननी देवी फुले स्वामिनी आली लग्न घरात निवास करण्या. आव्हान आहे बोलया आता ती चौकी मुठीत मिटल्या. घेऊनिया अक्षता माते हो वरदायनी वधुवरा. सूर्या सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. मंडळाला विनंती आहे, अहिराला सुरुवात झाली आहे. मग भारतीय बैठक बुवानी सांगितलं तशी मस्तपैकी मांडी घालून बसणार. मुंबईत मगाशी बुवानी सांगितलं ना भिकारी सारख्या फिरायचा, पण गावा कशी बसून बैठक. मग बुवांसारखे हुशार असतात. प्रारंभी विनंती करू गणपती, नाना भात वाढ पुढ्यातलो खा. गावच्या लग्नाची मजाच वेगळी असतात. बाळू तू कितवीत आहेस? बोल कितवीला आहेस? 9वी 6वी. शबास. तू बाजूवालो कुठला गाव कुठला? गाव कुठला? बँगलोर. तुझा सांग, तुझा सांग, कारण त्याला कारण सांगतोय मी. सांग तिथून बसूनच सांग. हा कुठला? पाचेरी. तुझं खयचो गाव रे? मालवण. तुझो मालवण. तू मालवण. ह्या जगात 2च माणसं हुशार आहेत, पहिलं जर्मनी आणि दुसरं मालवणी. आणि मालवण श्रीराज निगडे यांच्याकडून 101 रुपये पाठवतो. धन्यवाद. कारण का बाळा तुला सांगितलं मी बँगलोरवाला बाजूक ठेवूया, बँगलोरला नंतर जाऊया. कारण तुला का सांगितलं मालवणवाल्यांना, मुंबई गोवा हायवेवरची झाडं तुटली गेलेली 100 वर्षापूर्वीची. म्हणून आजपासून एक झाड लावा.
एक झाड लावा, कारण त्या झाडाचे 25 वर्षाने तुम्हा बाळांनो फायदे होणार. तुम्हाला खास करून तुम्हाला 25 वर्षाने त्या झाडाचे फायदे होणार. कारण आज जर एक झाड लावलात तर 25 वर्षाने त्या झाडाची तुम्हाला सावली मिळणार, त्या झाडाचं तुम्हाला फळ मिळणार, त्या झाडाची तुम्हाला पातेरी मिळणार, त्या झाडाची खास करून तुम्हाला सावली मिळणार 25 वर्षाने. म्हणून आजपासूनच एक झाड लावायचं. एक झाड लावा, झाडं जगवा. म्हणून एक झाड लावायचं. आणि झाड लावलाच ना त्याचा तो मोठा फायदा काय माहिती आहे? आता जसं ऊन पडता तसं ऊन पडणार. आणि ऊन पडलं आणि तुम्ही मोटरसायकल घेतलात तर तुम्हाला भर उन्हामध्ये मोटरसायकल उभी करावी लागणार. जर सावळीत उभी केलात तर गाडी व्यवस्थित राहणार. आणि भर उन्हात मोटरसायकल उभी केलात तर तिची मागची शीट तापतली आणि मागे शीट तापली तर मागे आयटम बसणार नाही. ती म्हणणार शिवाय शीट तापल्या, शिवाय शीट तापल्या, शिवाय. झाड लावा. झाड लावलं पाहिजे. कारण झाड लावलात तर पाणी मिळणार. कारण ज्यावेळी ऐतिहासिक झाडं तुटतात ना बाळांनो, मोठी झाडं वाड्याच्या बाजूची, कारण ती झाडं आपल्याला पाणी देतात. पावसाळ्यामध्ये ती पाणी शोषून घेतात आणि उन्हाळ्यामध्ये तीच झाडं आपल्याला पाणी देतात. पण आपलं गावकरी हुशार ना, टाकलं झाड तोडून आणि बसलो आहे राजासारखं बैठीला. कॅमेरा म्हणजे ते फोकस करून मग बघा पाच परतवा टंटन वाजलं मटन शिजलं, टंटन वाजलं मटन शिजलं. लाईट गेली की नाही डोळ्यात कॅसले नाही असं होतं ना, डोळ्यात कॅश येतात नाच्यानं. गजर घेतोय कारण आकाशसाठी ढोलकी फरमाईश आहे. फक्त आमच्या सागर दादासाठी आहे गाणं. आमच्या सागरचा, आमच्या सागरचा, सागरचा बैलगाडा बैलगाडा मेघवाडीत गेलाय राडा. जास्त वेळ नाही कारण सागरने फरमाई दिलेली आहे. आकाशसाठी ढोलकी वाजवायची आहे. चला चंद्रभागेच्या तिरी उभा भक्त सकाळी हरी, चंद्रभागेच्या उभीला भक्त सकाळी हरी. भगवंत पांडुरंग आपल्या भूमीवरती आले. आज थोर संतांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने भूमीचा कण पवित्र झालेला आहे. म्हणून आपल्याला ह्या राष्ट्राचा अभिमान पाहिजे बुवा. म्हणून म्हणतो बुवाने मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एक पवाडा घेतला होता. म्हणून म्हणतो मी पण एक छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपल्या समोर कवन करतोय. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे करुण प्रारंभे जपावर धाप तुर्पुण्याचा. महाराष्ट्राचा प्राण, महाराष्ट्राचा प्राण.
आधी नमन साधू संतांना ज्ञानेश्वराला एक नाथाला रामदासाला रामदासाला तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला नमन माझे नाम नंदाला नमन माझे नाम नंदना नमन माझे नाम नंदना गुरु मौलीला सुभद्र मातेला सोन मातेला पांडुरंगाला पांडुरंगाला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला आम्ही मालेवाडीला शाहिराने साथ चढविला सोनं चढवून शाहीर साधाला शाहिराची मुखात पवाड्याला जी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा ह्या वाटेवरचा दगड पण जय बोलला झाडावरची पानं पण आनंदाने हसू बागडू लागली कारण ज्यावेळी जिजामाता ना राष्ट्रमाता जिजाबाई ह्यांना डोहाळे लागले 3 महिने झाले डोहाळे लागल्याच्या नंतर राजवाड्यामध्ये कुजबूज चालली होती आणि शहाजी राजे कर्नाटकला होते शहाजी राजाने ही वार्ता समजली शहाजी राजा आले रायगडावरती आणि विचारतात राणी साहेब आम्ही ऐकलं ते खरं आहे का आपले डोहाळे लागले आपले डोहाळे कसले आहेत पण राजवाड्यात त्याच्या अगोदर कुजबूज चालली होती गायकांची ती म्हणायची गो 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 सकू तुझ्या वेळी डोळे कसले होते अगो मी म्हणता भीतीची कौंती खायची हो आपले बायका ते आपसात बोलतात दुसरी म्हणता गो 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 तुझ्या डोळे कसले होते मी म्हणता चुलीतली राख खायची तिसरी विचारता गो गो तुझ्या डोळे कसले होते मी म्हणता नाकातले कौंती खायची ते डोळे पण आज माझ्या जिजाबाईंचे डोळे ऐका महिला वर्ग ज्यावेळी शहाजी राजाने विचारलं की आपले डोळे कसलेत राणी साहेब त्यावेळी राणी साहेब बोलतात महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना मायका उतरा घोड्याच्या खाली द्या मला तुमच्या घोड्याची लगाम द्या तुमच्या कमरेची तलवार आणि 3ऱ्या महिन्यामध्ये घोड्यावरून स्वार झाल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले जगावरती राज्य केले आता आपल्या बायकाचे डोळे लागले डोळे कसले आवळे चिचो मॅगी लिंबूचा लोणचा काय तंबाखूची मशिरी फासतात हे काय डोळे काय पोरा जन्म काय नाही डोळे कसले पाहिजे असे डोळे पाहिजे ह्या बसलेल्या माझ्या आई तुझ्यासाठी गाणं माझी आई नाही जाऊन 2015 मध्ये गेली एक गाणं घेतो हंबरुनी वासराला काढले जवा गाय जवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय दिसते माझी माय मला जाय तवा मला तिच्या म्हणून आई आणि वडील हे 2 व्यक्ती एकदा निघून गेले की आपल्याला किंमत समजते म्हणून असेपर्यंत आई वडिलांचा सन्मान करायला लेकरांनो सन्मान करा नाही पण खरोखर महिला वर्ग मोठ्या उपस्थितीत आहेत बसलेल्या महिलांमध्ये तुमचा अपमान असा करत नाही मी मला बघायचं दादा बसलेल्या महिलांमध्ये अशी कुठली भाग्यवंत महिला बसलेल्या महिला वर्गांमध्ये की रोज उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला हात लावून दर्शन घेते बोट वर करा हा एक पण नाही
काका हे पाया पडणार सगळ्या बायका आमच्या पण काही पाया पडतात, पण एक विचारणं आपलं काम आहे. सगळ्या पाया पडणार, आपण त्याला पुरुषवर घासूया नको, सगळ्या बायका पाया पडणार. पण काय मग परिस्थिती माहिती आहे, 7च्या नंतर आम्ही लेजिम करतो, 7च्या नंतर पाय थाटणार, 7च्या नंतर आम्ही टाईट. कशा पाया पडतील आमच्या? आषाढी घातली काले जय जय विठ्ठल हरी, हे भक्त सारे तल्लीन होती, भक्त सारे तल्लीन होती, हे भक्त सारे तल्लीन होती, कीर्तन भीमाची. असो माझी भक्ती हरी तुझ्या चरणावरी, असो माझी भक्ती हरी तुझ्या चरणावरी, हे विठ्ठल विठ्ठल जय गोशाने, विठ्ठल विठ्ठल जय गोशाने, हे नटली पंढरी. एक ज्या कामाला आलो आहे त्या बुवानाही विसर पडलाय. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, मारुतीरायाची आठवण. हे गाणे घेऊन गजारी सांगता करतोय कारण ढोलकी लावायची आहे. ओ अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, हे दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेला तू दुनियाला धराया धराया. प्रियंका स्वप्नील सुर्वे यांच्याकडून हे 501 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. आता बघा बंधूंनो, ढोलकी या ठिकाणी मंडळाची फरमाईश आहे. हे आकाश सावंत हा लेकरू तुमची जोगेश्वरची शान आहे आणि पेडणेकर बुवाचा अभिमान आहे. आता ढोलकी लावेल, जर कोणाला आवडली म्हणजे जरूर टाळ्याच्या कलाकार ढोलकी वाजवल्याच्या नंतर. आणि जर त्याला कोणाला बक्षीस द्यायचं असेल तर मात्र थांबवू नको. ढोलकी आहे का? चंद्रा मध्येच गेला, चंद्रा घे.
धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बघा मंडळाकडून आकाशसाठी 501 रुपये पारितोषिकाला धन्यवाद धन्यवाद. नाही नोटा बदलतील ना, माकाही 500ची दिली आहे.